नमस्कार. आपलं स्वागत आहे जीडीसी अकॅडमी मध्ये. मित्रांनो, आज आहे 2 मार्च. 2 मार्च कशासाठी महत्वाचा आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही, पण काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. आज इतिहासाच्या दृष्टिकोनातून 2 मार्च हा फार महत्वाचा आहे. काळाराम मंदिर सत्याग्रह तुम्ही सगळ्याला चांगली भलीभाती परिचित आहात. इतिहास वाचताना तुम्हाला नक्कीच हे सर्व याच्यावरून तुमच्या नजरेखालून ते गेलेलं असेल. विषय असा येतो की आजचा जो टॉपिक आहे जे मी तुम्हाला बोलणार आहे हे तर तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी एक मार्क तर देऊनच जाईल, पण एक गोष्ट लक्षात घ्या की या व्हिडिओ लेक्चर मधून बरंचसं काही तुम्ही समजून पण घेणार आहात, बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. मित्रांनो, हे संकलन जे केलेलं आहे ते सचिन गुलिक सरांनी केलेलं आहे. इतिहास मधले एक्सपर्ट आहेत आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे त्यांना शिकवण्याचा, आणि त्यांचंच हे संकलन आहे. त्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त इथं आवाज देतोय. तर तुम्ही काळाराम मंदिर सत्याग्रहाचा जर विषय घेतला तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च इसवी सन 1930 रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरामध्ये अस्पृश्यांना काळाराम मंदिरामध्ये प्रवेशाचा सत्याग्रह तो होता. त्याच्यामध्ये आवर्जून एक गोष्ट होती, आपल्या सर्वांना ती आज केलेलं एक आव्हान होतं. काळाराम मंदिरांचा जो सत्याग्रह आहे म्हणजे ते बऱ्याच वेळेस हक्क येतो आणि हक्काचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस अस्पृश्य जे आहेत त्यांना सुद्धा हक्क आहेत, आणि हे हक्काच्या संदर्भातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 मार्च 1930 रोजी जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये एक मुद्दा आवर्जून गाजला होता आणि ती आज सगळ्या पुस्तकांमध्ये आहेच आहे. तुम्हाला सुद्धा तो माहिती आहे. त्या मुद्द्याचा आणि तो जे एक कडवं होतं ते काय होतं ते मी तुम्हाला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. ते म्हणजे आज आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यामुळं आपले प्रश्न सुटणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे, आणि आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक आहेत, धार्मिक आहेत, आर्थिक आहेत आणि शैक्षणिक सुद्धा आहेत, जे की आजही आपण आपल्या घटनेमध्ये बघतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेलं आव्हान आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कापासून अनेक पिढ्यापासून दूर ठेवलेला आहे. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का, हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारण्यास तयार आहे की नाही, याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 मार्च 1930 रोजी त्यांनी हे आव्हान केलं होतं. हे त्यांच्या भाषणातील मुद्दा होता आणि हा फार पुढे गाजलेला आहे. याचं संकलन मी तुम्हाला आताच सांगितलं. जे मी आज बोलणार आहे याचं संकलन केलेलं आहे सचिन गुलिक. हे इतिहास मधले विशेष लेखक पण आहेत आणि एक्सपर्ट पण आहेत. तर मित्रांनो, पुढे जाताना मी तुम्हाला इथे काही गोष्टी दाखवणार आहे. दाखवताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला फार महत्वाच्या गोष्टी आता त्या मी तुम्हाला आजच्या या कदाचित त्या पुस्तकात तुम्हाला भेटल्या नसतील, त्या या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पंचवटीतील काळाराम मंदिर सर्वांना भलीभाती परिचित आहे, आणि हे मंदिर प्रवेशासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सोबतचे जे सहकारी आहेत यांनी जे काही संघर्ष केला ते सर्वांना चांगला परिचित आहे. या संघर्षात त्यांनी दगडाचा माराही सहन केला. लोकांनी दगड सुद्धा त्यांना मारले, आणि मात्र जे मंदिर आहे ते मंदिर प्रवेश न मिळाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मत्यागी जे काही घोषणा केली होती धर्मत्यागाची, ती घोषणा केली, आणि ही घोषणा देशाच्या इतिहासाला एक नववळण दिलं या घोषणेने. आणि ती घोषणा काय होती हे तुम्हाला मी सांगणारच आहे. अजून काही महत्वाच्या गोष्टी इथे तुम्हाला या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. तुम्हाला आठवत असेल की याची एक पार्श्वभूमी सुद्धा आहे. काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह आहे मित्रांनो, ही एक क्रांतिकारी संघटना होती, आणि यामधून जाती व्यवस्थेचा जो काही बुरुज आहे त्या बुरुजाला सुरुंग लावण्याचं काम या काळाराम मंदिर सत्याग्रहाने केले आहे. याच्या अगोदर काळाराम मंदिर जे सत्याग्रह आहे त्या करण्याच्या अगोदर, त्याच्या आधी जे बहिष्कृत भारत जे ही एक संघटना होती, त्या बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेबांनी फार मोठ्या गोष्टी त्यांच्या जे लेख आहेत त्या लेखनाच्या माध्यमातून त्यांनी मांडल्या, आणि ते सर्वांना पण चांगल्या परिचित आहेत. विषय येतो की त्याच्यानंतर जोपर्यंत त्यांनी जे भाषण केले त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत हिंदू म्हणून या समाजाचा आहोत
तोपर्यंत आपण मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही बजावूनच दम घेऊ, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 ला हे नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळेस त्यांनी हे म्हटलेलं आहे. यावेळेस मित्रांनो या सत्याग्रहाची सगळी जी जबाबदारी आहे ते दादासाहेब गायकवाड यांच्याकडे होती आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नाशिकच्या दिशेने लोक जाऊ लागले होते, एकत्र आले आणि 2 मार्च तो दिवस उजडला. ट्रकभर लोक रोज नाशिकामध्ये जाऊ लागले आणि 2 मार्च पर्यंत 8,000 आंदोलकांनी सत्याग्रहामध्ये सामील होण्याचे तिथं दाखल झाले, जे 2 मार्चला जो सत्याग्रह होणार होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्चला सकाळी 10 वाजता एक मोठी सभा भरवली आणि त्याच्यामध्ये या सभागृहामध्ये त्या सत्याग्रहामध्ये कसा चालू ठेवायचा, तो सत्याग्रह कसा सुरू ठेवायचा याच्याबद्दल, आणि तो सत्याग्रह सुरू ठेवताना आपला जो मार्ग आहे तो अहिंसेचा असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि अशा सगळ्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल की महात्मा गांधीजीचं जे असहकार आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये जे चोरी चोराची घटना घडली होती त्यावेळेस महात्मा गांधीजींनी एक शब्द बोलले होते की माझे अहिंसेचे मार्ग होते, जे घटक होता ते मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही, म्हणून कदाचित हे आंदोलन फेल गेलं. आणि त्याच्यानंतर त्यांना बऱ्याच लोकांनी टीका केली. मग मोतीलाल नेहरू असू द्या, CR दास असू द्या किंवा मुस्लिम लीग असू दे, जेव्हा यांनी टीका केली तेव्हा त्यांना इंग्रजांनी तुरुंगात सुद्धा डावलं होतं. पण परिस्थितीचा आढावा घेता त्यांनी 1-2 वर्षानंतर सोडून पण दिले. हे तुम्हाला सर्व 2 वर्षानंतर सोडून दिलेलं आहे, सर्वांना आपल्याला चांगलं भलीभारी परिचित आहे. मग मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. तर मित्रांनो, बाबासाहेबांच्या आदेशानं 3 तारखेला सत्याग्रहाची सुरुवात झाली आणि सत्याग्रहाच्या 4 तुकड्या पाडण्यात आल्या आणि प्रत्येक तुकडीत 150 सत्याग्रही होते. या तुकड्या मंदिराच्या 4ही दरवाज्यावरती सकाळपासून ठाण मांडून बसल्या. आता एक दरवाजे जे आहेत त्या दरवाज्यावरती खास विशेष नेतृत्व करताना जे 4 दरवाजे होते त्या 4ही दरवाजाचे 4 खांब असंही म्हणू शकता. हे 4 खांब म्हणजे काय हो, तर पतित पावन दास उत्तर दरवाजाला होत, कचरू साळवे पूर्व दरवाजाला, पांडुरंग राजभोज दक्षिण दरवाजा व शंकरदास नारायण दास हे जे आहे हे पश्चिम दरवाजा. असे मित्रांनो असे 4 जे खांदे आहेत ते सगळं या मंदिराच्या दिशांवरती हे सांभाळत होते. आणि बाबासाहेब आणि जे भाऊराव हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पाहत होते. मग जे मंदिर आहे त्या मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते आणि दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरामध्ये प्रवेश करणार आणि रामांचं जे दर्शन आहे ते दर्शन घेणार असं ठरलेलं होतं. यावेळी काय झालं तर गडबड झाली आणि गडबड उडू नये म्हणून काय झालंय की आयुक्त घोषाल जे आहेत घोषाल नाशिकला आले आणि त्यांनी आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत जाणून घेतलं आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आणि जे घडलं ते तुम्हाला चांगलं माहितीच आहे. मी अजून तुम्हाला काही गोष्टी हे बघा, तुम्हाला आता हे आपल्याला फोटो मी इंटरनेटवरून घेतलेला आहे तर हे तर तुम्हाला सांगितलं, पण अजून काही पुढे मी काही गोष्टी सांगतो. हे जे दरवाजे वगैरे मी तुम्हाला म्हटलं की हे दरवाजे तुम्हाला चांगले परिचित असतील. तर मित्रांनो याच्यामध्ये अजून एक आहे की सत्याग्रहास अडथळा आणणारा कुठलाही हुकूम पाळला जाणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं. आणि गार्डन रेनॉल्ड्स म्हणजे पोलीस अधीक्षक होते ते जे गार्डन आणि रेनॉल्ड्स या व मी म्हणजे जिथं गेलो तेव्हा धरणं धरून बसलेल्यापैकी कोणीच उभं राहिलेलं नव्हतं. आणि मी जेव्हा त्यांच्यासोबत बोलत असताना सुद्धा उठून उभं राहिलेले नाहीत, कारण इतके जिद्दी आणि इतके ठाम निर्णय घेऊन बसलेले ते सगळे जे आंदोलन करण्यासाठी आलेले आंदोलनकारी. आणि त्यांनी ते ठाम सांगितलेलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही उठणार नाही. मग याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते उठले आणि उठून आनंदाने उड्या मारू लागले. का तर याचं कारण होतं की म्हणजे त्यापैकी बरेच जण खेड्यातून आले आणि आलेलं वतनदार, काही लोक जे वतनदार
त्यापैकी त्यांच्याशी बोलत असताना सुद्धा ते उठून उभे राहिलेले नव्हते. मग परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येता क्षणी ते सर्वजण आनंदाने उड्या मारू लागले, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे प्रवेश केला होता. आणि जेव्हा जसंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांना तिथे उपस्थिती दर्शवली की सगळे जे आंदोलनकारी होते तिथं जे बसलेले होते त्यांनी उठून उड्या मारू लागले, आनंद साजरा करू लागले. असं ते त्या ठिकाणी झालं. आणि मित्रांनो, याच्यामध्ये सगळे जे आंदोलनकारी होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण म्हणतो ना की घोषणा देत होते, त्यांना सलाम करू लागले होते. त्यामध्ये बऱ्याच वेळेस जे सत्याग्रह आहे, या सत्याग्रहामध्ये सवर्ण जे होते त्या सवर्णांनी बहिष्कार घातलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जे उत्तेजन देणं म्हणजे त्यांची खरी सेवा करण्यासारखं नाही. आणि या चळवळीचे स्वरूप धार्मिक असण्यापेक्षा सामाजिक व राजकीय आहे, ते या चळवळीच्या माध्यमातून लक्ष देऊ लागलं. आता अजून एक विषय असा आला की ज्या ठिकाणी तुम्हाला 9 एप्रिल 1930 रामनवमी, आता हे जे या वेळेस रथयात्रा निघणार होती आणि सत्याग्रह हे अधिक आक्रमक झालेले होते. पोलिसांनी दंगल वगैरे होऊ नये म्हणून बंदोबस्त केला. एकंदरीत तणाव वाढता गेला आणि हे सगळं बघून त्यांना तडजोड कसा तरी करावा लागला. रथ मोठ्या प्रमाणामध्ये पुढे सरकत होता, तर त्यावेळेस हे पण याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न चालूच होता. अशा प्रकारचा हा जो काही सत्याग्रह आहे, वेळोवेळी प्रयत्न चालू होता यांचा आतमध्ये जाण्याचा, प्रवेश करण्याचा, मंदिरामध्ये जाण्याचा. आणि सत्याग्रहांना चुकून रथयात्रा काढण्याचं नियोजन मग त्या नियोजनकारांना ठरवलं आणि रथयात्रा या सगळ्या आंदोलनकारांना रस्ता चुकवून ते या पद्धतीने जायला सुरुवात केली. मग सत्याग्रहांनी काय केलं तर हे चुकून रथयात्रा जे काढण्याचं नियोजन होतं ते चरण पादुका जवळ थांबलेल्या ज्या सत्याग्रहाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्व शक्ती एकवटून ते रथ अडवला मित्रांनो. आणि याच्यावरून काय होतं तर यावरून मिरवणूक बाजूला राहिली आणि याच्यामध्ये ते जे रथयात्रा, मिरवणूक, ह्या सगळ्या गोष्टी जे मोठ्या प्रमाणामध्ये जे चालू होतं, जे अग्रेसिव्हली मंदिराच्या याच्यामध्ये जात होते, जसे पादुका जवळ गेले की ते सगळं बाजूला ठेवून याच्यामध्ये झाली मोठ्या प्रमाणामध्ये मारामारी झाली, दगडफेक झाला. त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष या घटनेत पोहोचले आणि दगडाचा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये दगड मारा चालूच होता, दगडाचा वर्षाव पडून चालूच होता. आणि बऱ्याच वेळेस मग याच्यामध्ये पोलिसांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भास्कर कंद्रे या नावाचा भीमसैनिक जो आहे तो या मंदिरात घुसला आणि रक्तानं माखून बेशुद्ध पडला. उपस्थित सर्व सत्याग्रहांना मित्रांनो व स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहान सहान इजा या सत्याग्रहामध्ये त्यांना झाल्या होत्या, त्यांनी त्या सोसल्या. अशा प्रकारे हा जो सत्याग्रह आहे तो 1935 पर्यंत चालला. तर तुम्हाला आठवत असेल 2 मार्च 1930 ते मित्रांनो 1935 पर्यंत, म्हणजे जवळ साधारणतः हा जो सत्याग्रह आहे 5 वर्ष चालला. याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं तर इतका महत्वाचा हा जो सत्याग्रह आहे आजच्या घडीला, आणि आज आपण इतिहास वाचताना आपण या सत्याग्रहाला सोडून आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला सर्व चांगलं माहिती आहे की काय आहे, बरोबर का. तर हा लढा फार मोठा होता. महाराष्ट्रातील जे स्पृश्य हिंदूचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष आणि अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणांनी त्या सत्तेविरुद्ध होता. अशा बऱ्याच वेळेस तुम्हाला पुस्तकामध्ये असे स्टेटमेंट बघायला मिळतात. तर याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हे 2 मार्चच्या दिवशी जे आपण संकलन केलं. परत एकदा आपण आभार मानू सचिन गुलिक सरांचे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला पण एक आवाहन करतो, जर तुमच्याकडे दिनविशेष मध्ये जर काही स्पेशल स्टोरी असेल तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत शेअर करू शकता. जीडीसी अकॅडमी सोबत आम्ही त्याला नक्कीच आवाज देऊन ती इथे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू. आणि आपलं सर्वांचं खूप आभार. तुम्ही ही थोडी स्टोरी हळू आवाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि थोडंसं सावकाश सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नक्कीच कुठेतरी याचा फायदा होईल आणि अशी अपेक्षा करतो. इथे थांबतो. नंतर परत आपण अशीच एक स्टोरी घेऊन भेटू ज्याच्यामध्ये दिनविशेष खास असणार आहे. धन्यवाद. बाय. टेक केअर.